नमस्कार मित्रांनी मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये इथे खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. ते कसं काय? सावळीच्या एका खोटं बोलण्यामुळे सारंगसमोर सावळीचं सगळं काही सत्य येणार आहे. ते कसं काय आपण पाहूयात. इथे राजकुमार ऐश्वर्याला बोलत असतो की तू माझ्याबद्दल आणि अमृताबद्दल किती चांगला विचार करत आहेस ते मला चांगलंच माहिती आहे. जास्त एवढी काळजी असल्यासारखं दाखवत जाऊ नको आणि माझ्यासारखं दुसरं तुला कोणी जास्त ओळखतही नाही आहे एवढं लक्षात ठेव अमृता. तोपर्यंत असं काही झाल्यानंतर नाही ते सारंग अमृतापाशी येतो. वहिनी, तुम्हाला माहिती आहे का सावळी कुठे गेली आहे? अमृता म्हणते, सारंग नाही माहीत मला. येईल, तू काळजी करू नको. तारा पण आहे ना बरोबर? सारंग म्हणतो, हो आहे, पण ती मोबाईल ऑफिसमध्येच ठेवून गेली आहे. तारा बोलवायला आली होती, मला वाटलं येईल माघारी, पण काही ती आली नाही. अखेर काय सारंग बेडरूममध्ये जातो. सावळीची वाट पाहत असताना सावळी तिथे येते. आलीस का? तुझा स्वतःचा मोबाईल तरी घेऊन जायचा ना. आणि मला वाटलं तू येशील, पण तू ताराबरोबर गायब झाली होती. कशाला गेली होती? मी माईच्या घरी गेले होते. अगं तारा गाणं गाणार आहे ना, पण तुझी काय गरज आहे तिथं? सावळी म्हणते, सारंग सर, माई नेहमी म्हणते की जोपर्यंत तू येत नाही तारा मॅडम बरोबर तोपर्यंत ताराचं काही गाणं व्यवस्थित होत नाही. त्यासाठी मला माई नेहमी बोलवत असतात. अगं पण ठीक आहे, पण तू आता ऑफिस जॉईन केलं आहेस ना, त्याच्यामुळे तुला ऑफिसमधलंही बघायचं आहे सावळी, एवढं लक्षात ठेव. आणि परत इथे दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये खूप मोठी डील साईन करायची असते. तेव्हा प्रश्न सावळीला पडलेला असतो की मी आज संध्याकाळी 5 वाजता रियाजासाठी कशी जाऊ आणि सारंग सरांना सांगू तरी काय सांगू. इथे खूप मोठं कोडं पडलेलं असतं सावळीच्या समोर.